आऊ, तू विटनेस होतीस. काय रे दादू, प्रॉमिस लक्षात आहे ना? बोल, काय पाहिजे तुला? दादू, आज रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून मला तुझा होकार हवा. गिरिजाशी लग्नाला होकार. अगं, अशी काय भूत बघितल्यासारखी बघतीयस? अहो, पाहुणे आलेत, काहीतरी शर्ट वगैरे घाला. आम्ही येणार होतो माहिती नव्हतं का? अगं, मी मुद्दामच नाही सांगितलं कुणाला. या ना आत या. या येस या. नमस्कार. या बसा बसा. बसा. मी म्हटलं आज अनायसे सुट्टी आहे, तर आजच बाकीचं सगळं ठरवून घेऊया. मला वाटतं सगळं बोलणं झालेलंच आहे. मुलाची आणि मुलीची भेटही झाली, त्यांचं सुद्धा बोलणं झालंय. तर मग आपण बाकीच्या गोष्टी ठरवूयात. हो चालेल ना. आमच्याकडे म्हणजे हिच्या माहेरी अशी प्रथा आहे की लग्न ठरवताना खणा नारळाची ओटी दिली जाते. बर. आणि ती ओटी दिल्यानंतर लग्न हे दोन्हीकडच्या मंडळीला मान्य आहे असं मानलं जातं. म्हणून आम्ही आज ती ओटी घेऊन आलो. वेड लागले सगळ्यांना. पण दादू, तू मला प्रॉमिस केलं होतंस. मोडतो मी माझं प्रॉमिस. अंजू, सुनीता ओटी भरते तुझी. ओढणी पुढे कर. काय चाललंय काय आनंदाच्या प्रसंगी? काय म्हणजे? विचारा तुमच्या लेकाला. आई, तू कितीही चिडलीस ओरडलीस तरी माझा निर्णय बदलणार नाही. का अंत बघतोस रे माझा? आणखी काय काय प्रयत्न करणार आहेस तू? नाही म्हणजे एकदाच सांगून टाक, मग पुन्हा हा विषय नको. अरे, मी आई आहे ना रे तुझी. तुझ्या भल्याचाच विचार करणार ना? आई, तू काय विचार करतेस काय नाही मला सांगायची गरज नाहीये प्लीज. अंजू, अगं ओढणी पुढे कर ना. त्या जी ओटी भरते तुझी. अगं, साधी परंपरा आहे आमच्या घरातली. मला विचार करायला थोडा वेळ हवाय. अंजू, तुझ्या मनात तरी काय आहे? हा, सांग ना मला. मला फक्त एवढंच कळतंय की ही वेळ लग्नाची नाही. वेळ नाहीये? वेळ नाही वाटत आहे तुला अंजू? तू काय बोलतेस तुला कळतंय का? अगं, तुझं वय वाढत चाललंय रोज. सुनीता, मी सांगितलं ना, मी बोलते तिच्याशी. नाही, हे लग्न आता नाही होणार. आपण या घरात अजून थांबायचं नाहीये. चला. एवढंच जग, त्यात एवढे सगळे प्रॉब्लेम्स न सोडवून सांगणार कोणाला? अंजली साळगावकरचं लग्न जमत नाही हा खूप मोठा टॉपिक झाला आपल्यासाठी, हॉट इश्यू. मग मीच तुम्हाला सांग, नाही जुळत आहे माझं लग्न. 100 प्रयत्न करून झाले, नाही जुळत आहे माझं लग्न. मी अपंग आहे म्हणून घरात बसली हा प्रॉब्लेम आहे, की एक 28 वर्षाची मुलगी बिन लग्नाची घरात बसली हा प्रॉब्लेम आहे. अपंग असले तरी स्वतःचा आत्मसन्मान विकून नाही मला मंगळसूत्र विकत घ्यायचंय. 4 तांदळाचे दाणे डोक्यावरती टाकले, काळे मणी गळ्यात घातले आणि नवरा नावाचा पुरुष सोबत घेतला म्हणजे मिळालं का स्त्रीला पूर्णत्व? आज कुठल्याही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे मी. त्याच्यासारखं कमवते, आई वडिलांचा सांभाळ करते, हा प्रॉब्लेम आहे तुम्हाला? स्त्रीचं हेही अस्तित्व आहे हे का नाही मान्य करत तुम्ही? अंजली साळगावकर आणि तिचं लग्न हा विषय इथंच थांबवा. आणि प्लीज कृपा करून मला आणि माझ्या कुटुंबाला सुखानं जगू द्या.